बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून किल्ला बघायचे, बरोबर? आपण गडावर आहोत, आपण कुठल्या बीच वर नाहीये, कुठल्या पर्यटन स्थळी नाहीये, आपल्या पूर्वजांच्या रक्ताच्या थेंबा थेंबातून घडलेला इतिहास आहे। या ठिकाणी या बादशहाने रंगमहाल बांधले आणि त्या महालात त्याने बायका नाचवल्या, पण आपल्या राजाने 348 किल्ल्याच्या ताकदीवर त्या महाराष्ट्रातील बायका वाचवल्या। आज या ठिकाणी लाखो शिवभक्त इथली माती कपाळी लावून जातात, कारण ही मराठ्यांची राजधानी आहे। इतिहास जपला पाहिजे, कारण इतिहास जपणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत, इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत। जेव्हा पेशवे काळामध्ये इथे तोफेचा मारा झाला होता इंग्रजांकडून, आणि त्या माऱ्यामध्ये रायगड पूर्ण चप्पल खाली, ताई चप्पल खाली, ताई ताई। म्हणून आजही रायगडाला विचारावंसं वाटतं की सांग रे रायगडा माझा राजा कसा दिसत होता, सांग रे रायगडा माझा राजा कसा बोलत होता, माझा राजा कसा चालत होता। तर मित्रांनो, आपण आज मस्तपैकी कुंभे वॉटरफॉल कव्हर केला आणि आता आम्ही कुठे आलो असू गेस करा। आम्ही आहोत रायगडाच्या पायथ्याशी आणि इथे आज आम्ही मुक्काम करणार आहे। पहिल्यांदाच रायगडाच्या पायथ्याशी आम्ही स्टे करतोय, कारण वन डे आहे आय नो, पण आम्ही याआधी आलो होतो तेव्हा रायगड पूर्णपणे कव्हर झाला नव्हता आणि ड्रोनही नव्हता। सो ड्रोन असल्यामुळे आम्ही यावेळी तो खूप छान सुंदर पद्धतीने कव्हर करणार आहोत। आजचा मुक्काम आमचा इथे असणार आहे। हॉटेलचं नाव आहे जय मल्हार निवास आणि यांनी आमच्याकडून आम्हाला एका रूमसाठी 1000 रुपये असं आत्ता सध्या ऑफ सीझन चालू असल्यामुळे आम्हाला चार्ज केलेत आणि आम्ही सकाळी सकाळी उठून मस्त रायगडाचं दर्शन घेणार आहोत आणि पहिले नंबर लावणार आहे, कारण मे बी आम्ही 8 वाजता रायगडावर असणार आहोत। सो तो नजारा आणि ती सकाळ खूप सुंदर असणार आहे। खूप दिवसांचं हे स्वप्न होतं की आपल्याला अशी काहीतरी सकाळ पाहायला मिळावी, की आपल्या स्वराज्याची जी राजधानी होती तिथे आपले डोळे उघडावेत आणि समोर आपल्याला जे दिसावं ते आपल्या डोळ्यावर विश्वास न बसावं इतकं सुंदर असावं। आणि त्याच सकाळची आम्ही वेट करणार आहोत आणि आजची रात्र खूप सुंदर जाणार आहे फॉर शुअर। सो चला उद्या भेटूया। गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय। आज आपण निघालोय रायगडाकडे। काल रात्री आम्ही हिरकणी वाडी इथे मुक्काम केला आणि आता आम्ही चाललोय रायगडाच्या रोपवेच्या दिशेने। आज आपल्याला संपूर्ण रायगड एक्सप्लोर करायचा, आम्हाला ड्रोन शॉट सुद्धा घ्यायचे आणि त्यामुळेच आम्ही जाताना रोपवे आणि येताना पायी असा आमचा हा प्रवास असणार आहे। आणि रोपवेची सफर काय असणार, रोपवेला खर्च किती येतो आणि कसं तिथलं नियोजन आहे हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे, ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि बरीच मंडळी म्हणतात की रायगड बंद केला आहे, तर ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे। नक्की आपल्याला बघायला तरी मिळणार का, एवढा अट्टाहास केला आहे तर तो वर्थ असणार आहे का, तो बघायला मिळणार आहे का, ते पाहूया चला। तर मित्रांनो, आपल्याला आता रोपवेच्या दिशेने जायचंय, मात्र त्याआधी रोपवेचा ड्रोन शॉट घ्यायचं असं आमचा विचार आहे, कारण सकाळची वेळ आहे आणि खूप सुंदर इथला नजारा आहे। तर मंडळी, आता आपण आलोय रायगडच्या रोपवेच्या तिथे आणि आज जाऊन आपल्याला आता तिकीट्स काढायचे आहेत। 2 साईडने जात असेल म्हणजे जाण्या येण्याचं असेल तर 315 असं तिकीट आहे आणि जर एकाच साईडने तुम्हाला हा रोपवे घ्यायचा असेल तर 215 असं तिकीट आहे। सो ऑल इन ऑल आपल्याला 2 वे परवडतं। तर मंडळी, आपल्याला इथे हा कॉइन टाकायचा आणि त्यानंतर आपण वॉशरूमला जाऊ शकतो। ओके, स्वच्छ असं वॉशरूम आहे इथे। वा, तर मंडळी, फायनली आपण निघालोय रोपवेच्या दिशेने आणि आत्ताच रोपवे स्टार्ट होईल।
फार इझी आहे इथपर्यंत येणं. सो तुम्हाला काहीच अडचण येत नाही. वॉशरूम वगैरे खूप छान आहे. तिकीट्स काढायला काहीच अडचण नाही. मात्र ऑफ सीझन असाल तर तुम्हाला लवकर हे अरेंज होतं. मात्र जर तुम्ही गर्दीच्या वेळी आलात तर बरीच लाईन इथे असते. सो चला स्टार्ट करूया ही जर्नी. जय भवानी, जय शिवाजी. अरे काहीच दिसत नाहीये. सुरुवात झालेली आहे. वाव, आता खालचं तुम्हाला कायच होत. अरे सस्टेन करेल का? तर काका नाव सांगा तुमचं. माझं नाव सुरेश दाऊ आखाडे. मी या गडावरती गेल्या 12 वर्षापासून येणाऱ्या शिवभक्तांना गडदर्शन करतो. जणू एक स्वर्ग आहे इथे या ठिकाणी आणि आज स्वर्गातच आल्यासारखं तुम्ही आहात, बरोबर की नाही? बरोबर, हो. कारण या गडावरती एक सूचना मी देतो प्रत्येकाला की तुम्ही गडावर येताना जर का पाण्याने भरलेली बाटली सोबत आणू शकता तर रिकामी झालेली बाटली सुद्धा गडावरनं खाली नेऊ शकतो. तर आपण आता गडाच्या वरच्या अपर स्टेशनला पोहोचलोय आणि आपण इथून तुम्ही आता गडदर्शनला सुरुवात करणार जाणार तो मेना दरवाजा. ओके, जय शिवराय. खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, अशा प्रकारे आपण या रोपवेच्या ठिकाणी पोहोचलो आहोत आणि आता आपल्याला लागणार आहे तो आहे मेना दरवाजा. मेना दरवाजापासून आपण आतमध्ये प्रवेश करणार आहे आणि नंतर जर गाईड घेण्याची गरज वाटली तर आम्ही गाईड शोधतोय आणि जर मिळाला तर बेस्ट गोष्ट असणार आहे. कारण याहून छान पद्धतीने आपल्याला आपला हा रायगड कोण समजावून सांगणार. तर मित्रांनो, आपण मेना दरवाजा जवळ पोहोचणार आहोत. मात्र त्याआधी आपल्याला इथे आहे तिकीट फी, जी ऑलमोस्ट 25 रुपये प्रत्येकी अशी आहे. जर फॉरेन नागरिक असतील किंवा बाहेरील देशातील असतील तर त्यांना 300 रुपये अशी ही फी आहे. आणि त्यानंतर गडाकडे जाण्याची वाट सुरू होते. गड स्वच्छ वगैरे ठेवण्यासाठी आणि प्रत्येक पर्यटकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी ही तिकीट फी खूप मामूली आहे. त्याच्यात अजिबात हे नाही. फक्त लक्षात घ्या, इथे आल्यानंतर प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे पहा पर्यटक म्हणून. मित्रांनो, आपली छान पद्धतीने अशी सुरुवात झाली आहे. माझं मत आहे की आपण रायगड सारख्या ठिकाणी येतो तर आपल्याला त्यातली प्रत्येक ठिकाणाची, प्रत्येक वास्तूची माहिती असली पाहिजे आणि त्यामुळेच गाईड दादा असणार आहेत आपल्यासोबत पूर्ण वेळ. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली पुण्यभूमी आणि या पुण्यभूमीमध्ये तुम्हा सर्वांचे आणि तुमच्या ग्रुपचे मी सहर्ष स्वागत करतो. पहिल्यांदा रायगड तुम्ही पाहिला असेल नसेल, आता तुम्हाला मी प्रत्यक्ष नेऊन दाखवणार आहे. बघा, महाराज जरी नसतील, इतिहास मात्र जिवंत आहे की नाही? दगडामध्ये इतिहास आहे. जणू त्या काळी हा धर्तीवरचा स्वर्ग ओळखला जात होता. स्वर्ग. आपण आज स्वर्गातही आल्यासारखं वाटतं ना. या रायगडाला समुद्र सपाटीपासून उंची लाभले 2851 फुटाची. आणि ज्या ठिकाणी तुम्ही तुमची गाडी पार्क करून रोपवेच्या पायथ्यापासून गडाच्या माथ्यावर आलात, या डोंगराची हाईट 1375 फुटाची. किती मिनिटात या रोपवेने प्रवासात आलात? 4 मिनिटं 20 सेकंदामध्ये. खरी जी मजा पण आहे ना किल्ला बघायला, ती पायी येण्यात पण आहे. पण लोकांच्या काही आजारपणामुळे, काही स्टॅमिनामुळे लोकांना चढणं शक्य नाही, म्हणून ते रोपवेने येतात. रायगडाला चारही बाजूनी डोंगर रांगाने वेढलेले, चारही बाजूनी. आणि त्या रांगेला म्हणतात सह्याद्री पर्वत. सह्याद्रीच्या पर्वत रांगा. आणि त्यातली कुठलीही सह्याद्रीची पर्वत रांग या रायगडाच्या कड्याला जॉईन किंवा जोडली गेलेली नाहीये. हा जो किल्ला आहे ना, स्वतंत्र आहे. म्हणजे जशी गुलाबाच्या फुलामध्ये कळी उमलून बाहेर पडते, तसा हाच किल्ला एका कातळापासून तयार झालेला आहे. या गडाला आणि या मुलखाला जेव्हा रायरी नावाने ओळखलं जायचं, तेव्हा इथे आदिलशहाची हुकूमत होती. कोणत्या? विजापूरच्या आदिलशहाची. आदिलशाहीचे सरदार चंद्रराव मोरे यांच्याकडनं महाराजांनी हा मुलूक हा नुसता किल्ला नाही, हा मुलूक भिवंडी ते सावंतवाडी 6 एप्रिल 1656 साली जिंकला. आणि मग त्याने या ठिकाणी राजधानीचं स्वरूप दिलं. ज्याने हा किल्ला बांधला, ज्याने हा किल्ला उभा केला आणि ज्याने इथे 14 वर्ष आपल्या आयुष्याची रात्रंदिवस मेहनत केली, त्या आर्किटेक्टचं नाव आहे हिरोजी इंदुलकर.
14 वर्षात काय केलं? गडावर बांधल्या 350 इमारती, 84 पाण्याच्या टाक्या आणि गडावर मोठमोठी 11 तळी बांधून घेतली. तुम्हाला प्रश्न पडेल, रोपवेने किती मिनिटात आलात? 4 मिनिटं 20 सेकंदात. त्या पायऱ्या चढताना आपण थकलो, पण प्रश्न आहे तुम्हाला तर वाचण्यातून आला असेल लक्षात, पण जेव्हा लोक चढून येतात तेव्हा एवढी मोठी दगड आणून या ठिकाणी त्यावेळेस किल्ला कसा उभारला गेला. तर याबद्दल अभ्यासकांचं मत आहे, गडाच्या कामाला वापरलेली जी दगड आहेत ना, ती दगड खालून नाही आणलेली, ती गडावर काढली. कारण गडावर काय केलं? विहिरी खोदल्या, तलावं खोदली, टाक्या खोदल्या आणि त्याच्या जो मधून निघाला दगड ना, त्याचा वापर या ठिकाणी किल्ला बांधायला गेला. दगड खालून आणली नाहीये. बांधकाम करण्यासाठी त्यावेळी चुना, गूळ आणि शिशाचा वापर केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सुरकी म्हणजे माहितीये ना, लाल माती, आणि प्लस त्याच्यामध्ये बेलाची फळं कुजवून तो घाणा माहितीये ना, बैलाच्या पायाने तो गोल फिरवला जायचा, त्याच्यामध्ये माल मिक्स करायचे आणि मग ते बांधकामात वापरायचे. ज्याने किल्ला बांधला त्यांचं नाव हिरोजी. त्याने याची गॅरंटी दिली होती की जोपर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र, सूर्य आणि तारे तळपत राहतील तोपर्यंत इथल्या वास्तू अबाधित राहतील. हा किल्ला पाडला गेला, पडलेला नाहीये बघा. गडावर पायी कधी आलात का? 2360 पायऱ्या. गडाचा वरचा परिसर 100 एकर. आता क्लायमेटमुळे तुम्ही असे झालात की लांबचं काही दिसत नाही, पण असा किल्ला 3 किलोमीटर आहे, असा किल्ला, आणि असा 2 किलोमीटर आहे. ही रायगडाची पूर्व, ही पश्चिम. पूर्वेला भवानी कडा, पश्चिमेला हिरकणी बुरुज, दक्षिणेला काळकाई कडा आणि उत्तरेला रायगडाचं टकमक कडा आहे बघा. 5 किलोमीटरचा परिसर आहे बघा. त्या काळामध्ये या गडावर 5000 लोक राहायचे. 5000 लोक स्वराज्याचा आनंदबाई कारभार पाहत होती. आणि आता तुम्ही गडावर आहात, पण गडाच्या खालचा जो भूभाग आहे ना, जावळी खोरं म्हणतात त्याला, जावळी खोरं, सह्याद्रीच्या आतील हे खोरं एवढं घनदाट जंगल या प्रांताला लाभलं होतं त्या काळात. आता जंगल तोडी होती की त्या काळामध्ये सूर्यकिरण सुद्धा जमिनीपर्यंत पोहोचत नाही. म्हणून महाराजाने स्वराज्याची दुसरी राजधानी या गडाची निवड केली. पण महाराजांनी 48 किल्ले बांधले आणि 300 किल्ले जिंकले. पण कुठल्याही गडावर, आता तुम्ही म्हणता आम्ही 10 वेळा आलो, पण तुम्ही अनेक किल्ल्यांवर गेला असाल, पण गड किल्ल्यांवर गेल्यानंतर, महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांवर गेल्यानंतर तिथे कुठे तुम्ही आलिशान महाराजांनी स्वतःसाठी बांधलेले महाल पाहिलेत? किल्ले कोणासाठी बांधले? स्वराज्यासाठी बांधले, रयतेसाठी बांधले. पण महाराजांनी स्वतःसाठी कुठे महाल बांधले का? नाही. पण तुम्ही हैदराबादच्या निजामशाहीच्या किल्ल्यामध्ये जावा, विजापूरच्या गोलकोंड्यामध्ये जावा, आग्र्याच्या लाल किल्ल्यात जावा, तिथे गेल्यानंतर तिथला गाईड सांगत असतो, या ठिकाणी या बादशहाने रंगमहाल बांधले आणि त्या महालात त्याने बायका नाचवल्या. पण आपल्या राजाने 348 किल्ल्याच्या ताकदीवर त्या महाराष्ट्रातील बायका वाचवल्या. आता जो दरवाजा पार करतोय हा छोटा गेट आहे, याला म्हणतात मेना दरवाजा. मेना म्हणजे मेन गेट नाहीये. शिवरायांच्या राण्या महाराजांच्या राण्या म्हटल्यानंतर अनेक झाल्या, राणी म्हटल्यानंतर एक झालं. महाराजांना राण्या 8 होत्या. शिवरायांच्या राण्या ह्या मेन्यात बसून, मेना म्हणजे डोली, लग्नात वापरतात, डोलीमध्ये बसून सूर्यास्त पाहायला इकडनं बाहेर पडायच्या, तो मेना गेट आहे बघा. आता मेना म्हणजे डोली लग्नात वापरतात हे तर तुम्हाला माहित आहे. आता इथे आतमध्ये जाऊन बाले किल्ल्याला सुरुवात होते. बाले किल्ला म्हणजे किल्ल्यातला महत्वाचं ठिकाण, आणि ते बघायला आपण आता सुरुवात करूया. चला मित्रांनो, मेना दरवाजातून आत जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण किल्ल्याच्या मागच्या बाजूला आहोत. किल्ल्याची मग समोरची बाजू कोणती? तर तुम्ही रोपवेने आलात. किल्ल्याची समोरची बाजू पायी येणारा मार्ग, आणि पायी येताना सर्वप्रथम पहिला लागतो चित्त दरवाजा, नंतर लागते वाडीची खिंड, नंतर लागतो नाणे दरवाजा, नंतर येता तुम्ही वालसुरे खिंडीकडे, नंतर तिथून महादरवाजाला येता आणि महादरवाजातून वरती हत्ती तलावाजवळ निघता. असा अंतर येतो 1.5 तासाचा चालत येण्यात. आपण रोपवेने 4 मिनिटं 20 सेकंदाच्या प्रवासात आलो बाले किल्ल्यामध्ये आणि मेना दरवाजाने प्रवास केला. आता ज्या महालात तुम्ही आहात हे महाराजांच्या राणीचं महाल आहे. शिवरायांना राण्या किती होत्या? महाराजांना राण्या 8 राण्या होत्या. तर हिंदू धर्मामध्ये 8 लग्न तर करण्याची पद्धत नव्हती, आजही नाहीये. त्या काळामध्ये महाराजांची 8 लग्न झाली होती. आणि ती लग्न का करावी लागली होती? आवडीनिवडीने केली होती का? हाही भाग नाहीये. हे करण्यामागचा उद्देश काय? तर महाराजांनी लग्न ही स्वराज्य वाढविण्यासाठी केली होती, स्वराज्य एकत्रित करण्यासाठी. तर
मराठी साम्राज्याला विरोध करणारे अनेक मोगलांचे राज्य होते. एक विजापूरचा आदिलशाह, दुसरा अहमदनगरचा निजामशाह, आग्र्याचा मुघल बादशाह यांनी जर मराठी मुलखावर आक्रमण केलं त्यामध्ये मराठी रयत मारली जायची. आपलं स्वराज्य वाढलं पाहिजे, माणसं मिळाली पाहिजेत म्हणून शिवरायांनी काय केलं, जिजाऊंच्या शहाजीराजांच्या सांगण्यावरनं मोठमोठे स्वैर संबंध केले, नामवंत मातवर सरदारांच्या मुलींशी लग्न केले, मग ते सासरे झाले. ह्या मुली कुठल्या घराण्यातल्या होत्या? इंगळे, गायकवाड, जाधव, विचारे, निंबाळकर आणि मोहिते अशा घराण्यातल्या होत्या. तर या 8 राण्यांपैकी त्या काळी महाराजांच्या सोबत रायगड या ठिकाणी 6 राण्या राहायच्या, उर्वरित 2 राण्या. तर सईबाई संभाजीराजांची आई, तुम्ही राजगड पाहिला का? सईबाईंचं निधन राजगड, सईबाईंची समाधी पण आहे बघा पद्मावती मंदिरासमोर. शंभूराजे 1.5 वर्षाचे असताना सईबाई वारल्या. आणि जेव्हा महाराज रायगडावर राहायला आले तर त्यांची आई म्हणजे स्वराज्याच्या लाडक्या राजमाता जिजाऊ त्या रायगडाच्या पायथ्याशी पाचाळ गावात राहायच्या. ते खाली गाव आहे ना, तुम्ही मुक्काम हिरकणवाडीत केला होता, पाचाळ गावात राहायच्या. त्यांची सेवा करण्यासाठी एक राणी महाराजांच्या खाली राहायच्या, जिचं नाव पुतळाबाई होतं. मग गडावर किती राहतील? 6. त्यांच्या इथे 6 माल होते. हे बघा एका राणीचं घर आहे एवढं मोठं. हे जे जोतं दिसतं ना तुम्हाला, हे हॉल आणि ते राणीचं मागचं बेड. याच ठिकाणी लाकडाच्या खांबापासून 2 मजली उभ्या केलेल्या इमारती होत्या, त्याला सागाचे स्ट्रक्चर म्हणतात. वर मातीची कौलं, कुंभार खापर नळीची कौलं होती. तर असे हे महाल एकसारखे होते. पण कल्पना करा, मी आता सांगितलं जणू हा धर्तीवरचा स्वर्ग. कल्पना अशी करायची गोष्ट, आज या निर्जीव वस्तू आहेत या तुमच्याशी, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकत नाहीये, पण तुम्ही त्यांच्याशी जर स्मरणित झालात, त्यांच्यात तुम्ही विलीन झालात ना, खरोखर त्या तुमच्याशी बोलतील. कारण शिवछत्रपतींचा खरा इतिहास त्याने पाहिलेला आहे. आपण एक कल्पना करतोय, अभिमानाने सांगा, इथली माती लाल का? इथला प्रत्येक मराठी माणूस इथे गाडला गेलेला आहे म्हणून इथली माती लाल आहे. लक्षात घ्या, शिवाजी महाराजांनी जेवढ्या लढाया केल्या त्या अमावस्या पौर्णिमेला, अमावस्याला का केल्या? तर त्या अंधाऱ्या रात्रीचा फायदा घेतला महाराजांनी आणि मोगली तळावरती छापे टाकले. आणि त्याच्यामध्ये त्या अंधाऱ्या रात्रीचा गैरफायदा असा की मुघल फौजा ह्या मद्यप्राशन करून बेशिस्त असायच्या, वागायच्या. आणि अशा संधीचा फायदा मराठ्यांनी घेतला. त्याला कोणता कावा म्हणतात? गनिमी कावा. गनिमी कावा. म्हणून लढावं तर छत्रपती शिवरायांसारखा आणि मरावं तर छत्रपती संभाजीराजांसारखं. हे राणीचं महाल आहे. हे मागच्या ज्या भिंती उभ्या आहेत ना, हे घराचे कंपाऊंड आहेत. हे घर आहेत, हे कंपाऊंड आहेत. ऑल कंपाऊंड म्हणतो ते, कारण आता 3.5-4 फुटाचं असतं. हे एवढं उंच का? तर या भिंतींमुळे या घरांना सुरक्षा प्राप्त होती, ती वाऱ्या पावसात. आलं लक्षात? नाही, नाव सांगता येत नाही, नाव सांगता येत नाही. पण एक सांगतो तुम्हाला, या घरांच्या वरतून उतरणाऱ्या पाण्यासाठी असे खालून आउटलेट तयार केले भिंतीच्या आतून. संध्याकाळी 5 वाजले का समोरचे दरवाजे बंद केले जायचे, आपण एंट्री केली तो. मग एका राणीला दुसरीच्या महालाकडे जायचं, आतून अटॅच गॅलरी होती. प्रत्येक घराला मागे शौचालय बांधलेले आहेत. ते लोक त्या गेट मधून गेलेत ना, तिथे टॉयलेट आहेत जुने, कन्फर्म मध्ये टॉयलेट आहेत. तर लोक म्हणतात इंडियन टॉयलेटचा शोध इंग्रजांनी लावला, मुळीच चुकीचं आहे. 18व्या शतकात ते भारतात आले ना, त्यावेळी त्यांनी ते पाहिलं, मॉडिफाय केलं आणि ते आपल्याला विकले. पण पूर्वीचे दगडी टॉयलेट आहेत. आणि ती पलीकडची खिडकी दिसते ना, ती हवा पास होणारी गॅलरी आहे बेडरूमच्या शेजारी, राणीच्या बेडरूमच्या शेजारी. राणी वसा म्हणजे इथे संपूर्ण सगळ्या राण्या इथे राहायच्या. आणि मागची जी जागा आहे ते झोपण्यासाठीची रूम आणि हा जो आहे तो हॉल, अशी या पद्धतीने इथली रचना होती. आणि हा एकाच राणीचा महल आहे. अशा 8 राण्यांचे वेगवेगळे महल आहेत इथे. तर मित्रांनो, आत्ता आपण असे 6 राणी महल आपल्याला एकामागे एक लागणार आहेत आणि त्यानंतर आपण पुढच्या वास्तूकडे जाऊ. सगळ्यांची सिमिलर रचना आहे. आपण राणी महल बघून बाहेर आलो. याला अष्टप्रधानांचे ऑफिस म्हणतात. अष्टप्रधान म्हणजे मंत्रिमंडळ, आताच्या भाषेतलं ते पार्लमेंट, संसद भवन. लोक म्हणतात की मंत्रिमंडळाची स्थापना 20व्या शतकात झाली.
मंत्रिमंडळाची स्थापना ही शिवाजी महाराजांनी 16व्या शतकातच केली होती ना. कारण त्यांचे 8 मंत्री होते. मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो, हंबीरराव सोनारे, दत्ताजी त्रिंबक, निराजी रावजी, बाळाजी आवजी, अण्णाजी पंत, सोनापंत डबीर सगळ्यांची ते ऑफिस होती खालच्या बाजूला. आणि त्याच्याच शेजारी ही लोखंडाची जाळी लावले. 10-12 वर्षापूर्वी तुम्ही आला असता तर इथे समोर बोर्ड लिहिलं होतं, त्यावर लिहिलं होतं कैद्यांची कोठडी. लोक हे बघत होते, निघून जात होते. पण पुरावे काय सांगतात, जर का छत्रपतींच्या शिवरायांच्या राण्यांचे महाल आपण शेजारी पाहिले, समोर संसद भवन म्हणजे अष्टप्रधान ऑफिस, मग घराच्या मध्ये कारागृह असू शकेल का? ते मुळीच त्यावेळी नव्हतं. ही त्यावेळीची गडावरची धान्यांची कोठार. कोकणात याला कणगी म्हणतात. कणगी आपल्याकडे काय म्हणतात माहित नाहीये, परंतु अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या जर गोष्टी गडावर मुबलक असतील तर येणाऱ्या शत्रूला आपण फुल चालू शकतो नाही का. 1 मन म्हणजे किती किलो? 40 किलो. 20 मन म्हणजे 1 खंडी. असं 150 खंडी धान्य इथे ठेवायची. एकामध्ये 50 खंडी. पहिल्याची खोली 25 फूट आहे, दुसऱ्याची 22 फूट आणि त्याची 20 फूट आहे. अशी 4 ठिकाणी कोठार आहेत गडावर. येताना अंधारी गुहा माहितीये का? नाणे दरवाजाने कधी वर आलात का तुम्ही? नाणे दरवाजाने आल्यानंतर एक मशीद मोर्चा म्हणून आहे, त्याच्या बाजूला अंधारी गुहा, तिथे एक मोठं धान्य कोठार होतं. एक टकमक टोका जवळ होतं आणि एक 12 टाकी जवळ होतं आणि एक बाले किल्ल्यामध्ये होतं. 3 वर्ष लागणारा धान्याचा साठा इथे ठेवला जायचा. राणी महालाच्या शेजारी हे तुटलेले चौथरे दिसतात. जोत्यावर तुम्ही बघा, इथून आतला जोता. प्रत्येक राणी महालासमोर हे गडावरचे दाशी महाल आहेत. दाशी महाल म्हणजे नोकरांची घरं. इकडे त्यांच्या राण्या राहायच्या, समोर नोकरांनी राहायच्या. परंतु महाराजांच्या नंतर या रायगडावरती अनेक राजवटी प्रस्थापित झाल्या. शंभूराजे, नंतर मुघल, शंभूराजांच्या हत्येनंतर पेशवे आले इथे. कधी? 18व्या शतकात, 1733 नंतर. त्यावेळी पेशव्यांचा कारभार पुण्यातून चालत होता. त्यावेळी या ठिकाणाचं जे आता मी धान्य कोठाराबद्दल जे तुम्हाला बोललो ना, याचा वापर कैदखाना म्हणून केला होता. कैदखाना म्हणजे समजलं? झेल. जो कोणी चोरी लबाडी आणि फंद फितुरी करेल अशा माणसाला त्या काळात इथे 7 दिवस ठेवायचे. 7 दिवसानंतर पोत्यात भरायचे, पोत्याचं तोंड बांधायचे आणि जो कडेलोट म्हणून ओळखला जातो, तुम्ही टकमक म्हणता, तिथून त्याचा कडेलोट केला जायचा. मृत्यूदंडाची शिक्षा त्याला तिथून दिली जायची. कधी? ते पेशवे काळात. शिवकालात इथे धान्य साठवलेलं आहे. पण शिवकालामध्ये कैद्यांसाठी योग्य वापरलेले किल्ले, साताऱ्याजवळ वासोटा किल्ला, महाड जवळ चांभारगड आणि गडाच्या पूर्वेला पुणे जिल्ह्यात वेल्हे तालुक्यामध्ये लिंगाणा. ते किल्ले असे आहेत ना की तिथे संरक्षणाची गरज नव्हती कैद्यांना. आणि अशा ठिकाणी काळ कोठड्या बांधल्या होत्या की शत्रू गद्दारांनी म्हणजे त्या गुन्हेगारांनी स्वतःहून पळण्याचा प्रयत्न केला तर पडून मृत्यू होणार अशा ठिकाणी कोठड्या होत्या. नुसतं शिवाजी महाराज म्हटलं तर अंगावर काटे उभे राहतात. प्रत्यक्ष महाराज असताना इथलं वैभव काय असेल. आपण राणीवसातून दाशी महाल, धान्य कोठार करत करत आता महाराजांच्या महालात आलेलो आहोत. जो दरवाजा आत एंट्री केला त्या दरवाजाला गणेश दरवाजा म्हणतात. त्या समोरच्या भिंतीपासून, मागची तर भिंत या धुक्यामुळे ओळखली जात नाही, पण इथून एक मागे भिंत आहे. या खालच्या भिंतीपासून या मागच्या भिंतीपर्यंत हा पूर्ण इथे पडलेला जो परिसर आहे महाराजांचा राजवाडा असेल का? महाराजांच्या पावणार झालेली जागा. तर आज आम्ही असे लाखो शिवभक्त पाहतो की आल्या आल्या इथली माती सुद्धा कपाळी लावून जातात. तर वारकरी संप्रदायामध्ये सांगितलं जातं ना की माणसाने जन्माला आल्यानंतर चारीधाम, काशी यात्रा, पंढरीची वारी करावी. पण ती तर कराच, पण एकदा रायगडाची वारी करा, कारण ज्यांच्यामुळे ती देवालय सुरक्षित राहील. त्यांच्या समाधीला नतमस्तक व्हा. म्हणून कवी भूषणनी म्हटलं होतं की काशी हो की कला जाती, मथुरा में मस्जिद वस्ती, अगर शिवराय तुम न होते तो सुन्नत सबकी होती. शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? शिवनेरी किल्ल्यावर. बालपण गेलं पुण्यात, लाल महालात. पहिली राजधानी राजगड, 26 वर्ष तिथे राहिले. ही दुसरी राजधानी. जेव्हा महाराज रायगडावर राहायला आले तेव्हा त्यांचा मुक्काम मात्र याच महालात. मी एक स्टुडंट आहे, अभ्यासकांचं मत आहे रायगडावर असणारा एक महाराजांचा वाडा तो रायगडावर या ठिकाणी काही दुरावस्था आहे. हे त्या महालाचे
तळखडे आहेत बघा, माहितीये का, पिल्लरचे. हे जे दगड दिसतात ना, हे आता आणले या वाड्याची पुनर्निर्मिती करायची. या वाड्यामध्ये महाराज 10 वर्ष, संभाजीराजे 9 वर्ष राहिलेले आहेत बघा. आणि शिवाजी राजांचा मृत्यू देखील याच महालामध्ये झाला. तोही तारीख होती 3 एप्रिल 1680 या दिवशी, हनुमान जयंतीचा दिवस. अखंड स्वतंत्र सूर्य मावळला, महाराष्ट्र पोरका झाला. छत्रपती शिवरायांचा मृत्यू याच महालामध्ये झाला. शिवाजी राजांच्या मृत्यूची तारीख आहे 3 एप्रिल 1680. मृत्यूच्या समयी महाराज 50 वर्षाचे होते. मृत्यू झाल्यानंतर रायगडावर एक शोक सभा झाली. त्यानंतर स्वराज्यामध्ये दुःख आलं, पण ते दुःख नुसतं स्वराज्याला नसून महाराजांच्या मृत्यूची खबर वाऱ्यासारखी फैलवत त्यावेळी त्या आग्र्याच्या दरबारात जाऊन पोहोचली होती. कोणाच्या? औरंग्याच्या. महाराजांचा मृत्यू रायगडावर झालेला ही खबर वाऱ्यासारखी आग्र्यामध्ये पोहोचते. आग्र्यामध्ये औरंग्याचा जासूस दरबारात माहिती घेऊन येतो. जासूस माहिती म्हणजे माहिती पोहोचवणारा. दरबार चालू असताना त्या ठिकाणी जासूस येतो आणि म्हणतो, हुजूर हुजूर दख्खन में शिवा का अंत हो गए. आता हे ऐकल्यानंतर तो औरंग्या आनंदित व्हायला पाहिजे ना, दुःखी झाला होता, दुःखी. सिंहासनावरून खाली आला, मस्जिद मध्ये गेला, जिरेटोप उतरवलं, नमाज पडू लागला. काय म्हणू लागला माहिती का? ए खुदा, तेरे यहाँ जन्नत के दरवाजे खुले रख देना, माँ बहनों की इज्जत करने वाला शेर शिवा तेरे पास आ रहा है. मरावे पण कीर्ती रूपे उरावे. मेल्यानंतर ज्या राजाची दुश्मनाच्या दरबारात स्तुती केली गेली ना, आपल्या छत्रपती शिवाजी राजांची. तुम्ही इतिहास वाचताना कधी वाचलं का? महाराजांच्या दरबारात कधी स्त्री नाचवली गेली? त्यांच्या राज्यात परत स्त्रीला मातेचा दर्जा दिला जायचा. असा चारित्र्य संपन्न राजा यांचा महाल या ठिकाणी होता. ही मागची स्वयंपाक खोली आहे, हा मधला पॅसेज आहे. इथे 2-2 मजली इमारती होत्या. इमारतींच्या पिलरच्या खुणा दिसतात ना तुम्हाला या. जेव्हा हा रायगड पाडला गेला, पडलेला नाही, तेव्हा पेशवे काळामध्ये इथे तोफेचा मारा झाला होता इंग्रजांकडून. आणि त्या माऱ्यामध्ये रायगड पूर्ण. चप्पल खाली ताई, चप्पल खाली ताई. ताई जेव्हा इंग्रजांचा एवढा भयानक मारा रायगडावर झाला होता ना, त्यावेळी पेशवे साम्राज्य होतं. आणि त्यांनी असं केलं की इथले अफाट लूट गडावरनं खाली नेली आणि राहिले ते राजवाडे, महाल ते राहू नयेत. तर ते जर राहिले तर पुन्हा इथे मराठ्यांचं राज्य उभं होईल ना. म्हणून तोफेचा मारा करून जाळपोळ केली. त्या जाळपोळीमध्ये हा किल्ला लाही करत अकराळ विक्राळ आगीमध्ये 11 दिवस जळत होता. काय अवस्था झाली असतील या गडाची त्यानंतर. तर हा वाडा, हे स्वयंपाक खोली आहे मागची. ह्या भिंती आहे ना, हे लोक आता वर चढून या भिंती ढासळून गेले काय त्यांना जे झरोक्यात बघा, हे टेळणी बुरुज आहेत. टेळणी म्हणजे तो पहारा, सह्याद्रीवर पहारा चालायचा. कारण आता सह्याद्री म्हणजे तुमच्या घराला एक प्रोटेक्शन संरक्षण, त्याला ऑल कंपाऊंड म्हणतो. रायगडाला एक प्रोटेक्शन संरक्षण म्हणजे सह्याद्री. कारण त्यावेळी शत्रूला गडावर आक्रमण करायला यायचं म्हटलं तर सर्वप्रथम त्या सह्याद्री पार करावं लागत होत्या. आणि लढायला यायचं म्हटलं तर निशस्त्री येणार होते का? हत्यार आणावे लागत होती ना. ते हत्ती, घोडे, हे जवार, हे सगळं जड जवाहीर, तोफा, बंदुका आणणं सह्याद्री पार करणं शक्य नव्हतं. आता आपण खूप सुंदर पद्धतीने हा राजवाडा एक्सप्लोर केला. म्हणजे राजे इथे राहिले होते, त्यांचं इथे पूर्ण वावर होता आणि त्याच पद्धतीने तेवढाच भव्य हा राजदरबार आहे, हा राजवाडा आहे. आणि इथे असलेली प्रत्येक वस्तू आपल्याला त्याची जाणीव करून देते. आणि पावसाळ्यात तर हा रायगड इतका जास्त जिवंत वाटतो. सुरुवातीला पाहिलं की राजवाडा, त्यानंतर स्वयंपाकघर आणि त्यानंतर हा जो मधला पॅसेज आहे तो असा ओपन असायचा. महालातच आहोत आपण. त्यांचं बेड पाहिलं, स्वयंपाक खोली पाहिली. ज्या आज ओट्यावर आता उभे इथे आहेत ना, एक बेसमेंटच आहे. ते पूर्ण 250 फूट असा लांब आहे. याला सचिवालय असं म्हणतात, सेक्रेटरी, लेखनिक ऑफिस होतं त्यावेळेचं. आणि त्याच्यामध्येच तुम्हाला ते दगड बघा एकत्र जॉईंट दिसतात तुम्हाला. ते लोक म्हणतात ही बसण्याची जागा आहे का? हे पूर्वीचे पिलरच्या खूण आहेत. पिलर माहिती, लाकडी पिलर साठी. आलं का लक्षात? आता इकडे बघा, ही मुलं ज्या या पूर्ण भिंतीवर उभे आहेत आणि तो बघा मुलगा खाली तिकडून उतरून चाललाय. त्या कोपऱ्यातून एक खाली रस्ता गेलाय, तिथून कोपऱ्यातून 11 पायऱ्या खाली उतरून गेलो का त्याच्या जमिनीच्या आतमध्ये जाता येत. आणि त्याच्या खाली ना एक अंधारामध्ये बांधलेली रूम आहे. त्या खोलीचं नाव आहे खलबतखाना. खलबतखाना म्हणजे गुपित चर्चा करण्याचं ठिकाण.
नाही बोलतो, या कानाची बातमी त्या कानाला कळू नये अशी गुप्त खलबत पूर्वी त्या खोलीत केली जायची. अच्छा. शिवाजी महाराजांचे गुप्त खात्याचे प्रमुख होते, ज्यांचं नाव होतं बहिर्जी नाईक. स्वराज्याचा तिसरा डोळा. आणि बहिर्जी नाईक एक असा माणूस होता की घरात त्यांच्या स्वतःच्या बायकोला सुद्धा माहित नव्हतं की माझा नवरा शिवरायांच्या दरबारी गुप्तहेराचं काम करते. तर भिंतीलाही कान असता. तो स्वराज्य वाढवायचं थोडं खोटं बोलावं लागत. बहिर्जी नाईकाला 18 भाषेचं ज्ञान होतं. देशांतर करण्यात ते पुन्हाही नव्हते आणि त्यांना रात्री बेरात्री दरवाजा खुला केला जायचा. बहिर्जी नाईक अशा मार्गाचा व्यक्ती, ते त्या ठिकाणी जाऊन महाराजांच्या सोबत त्याला चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन म्हटलं तरी चालेल. तर मंडळी, हा अतिशय जुना आणि प्राचीन खलबतखाना म्हणजे सिक्रेट रूम ही त्या काळात बहिर्जी नाईक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुप्त चर्चा याच ठिकाणाहून झाल्यात. आणि याच ठिकाणाहून अनेक खलबतं जी म्हटली जातात की ज्याच्यासाठी जे संपूर्ण प्लॅनिंग असतं ते करण्यासाठी या रूमचा वापर केला जायचा. आणि तशी ही सिक्रेट रूम म्हणजे इथे आल्यानंतर कळणार सुद्धा नाही अशी ही गुप्त खोली आहे. तर मंडळी, आत्ता आपण आलो आहोत या टांगसाळ केंद्रामध्ये, म्हणजेच याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा असं म्हणू शकतो त्या काळातली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया होती. आणि त्या पद्धतीने इथे छपाई केली जायची. नाणे असतील, होण असतील किंवा कुठलेही मुद्रण किंवा कुठलीही करन्सी याच ठिकाणी बनवली जायची. आणि त्यामुळे व्यावसायिक कारभार पाहण्यासाठी या ठिकाणाचं विशेष महत्त्व होतं. पलीकडे हे खाली जे बांधलेले स्तंभ आहेत ते हवा महाल किंवा विजय स्तंभ म्हणतात. ते 7 मजली उंच होती. अच्छा. आणि ते आता काही ढासळलेत बघा. त्या काळामध्ये तिथे छत्रपती शिवरायांच्या राण्या त्या विश्रांती घेण्यासाठी बसायच्या. आता त्याचा वापर नाही होत. लोक जायचे, सेल्फी काढायचे, त्यामुळे बरेचसे काही अपघात होऊ नयेत म्हणून तो थोडा मार्ग बंद ठेवलाय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. तर समोर लक्ष असू द्या. झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी नतमस्तक झाल्या. ही महाराजांच्या सिंहासनाची जागा आणि हा पूर्ण त्यांचा दरबार आहे बघा. 352 वर्षापूर्वी जो महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर साजरा झाला तो या ठिकाणी झाला होता. तुम्ही शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकाचं छायाचित्र, फोटो वगैरे पाहिल्या सर्वांनी? शाळा, कॉलेज, ऑफिस मध्ये फोटो इथलाच. त्या फोटोमध्ये बघा एक व्यक्ती छत्रपती शिवाजी राजांना टोपी काढून मुजरा करते. तो म्हणजे इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झेटन म्हणून होता. इंडिया ईस्ट कंपनीचा वकील हेनरी. गडावर तो 22 दिवस राहिला होता. त्या 352 वर्षापूर्वी त्यांनी ते काय पाहिलं तर याच ठिकाणी महाराजांचं पूर्वी 32 मन सोन्याचं सिंहासन होतं. आता 1 मन म्हणजे किती किलो माहितीये का? 40 किलो. मग 32 मनाचं वजन करा, 1280 किलोचं सोन्याचं सिंहासन महाराजांचं इथे. तर याच ठिकाणी शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला होता. त्या सोहळ्याला या ठिकाणी 5000 लोक उपस्थित होते या दरबारात. आता हा जो मंडप सोडलाय ना, हा आताच्या कार्यक्रमाला असतो. शिवकालीन तर पूर्ण लाकडी मंडप होता. कारण त्या काळी तिथे महाराजांचं जर 32 मन सोन्याचं सिंहासन होतं तर त्या समोर भिंती नसाव्यात. तर या समोरच्या जर भिंती असतील तर समोर बसलेल्या प्रजेला राजा दिसू शकत नव्हता. समोरच्या गेटकडे बघा. तुम्ही जर का बॉम्बेचा गेट ऑफ इंडिया आणि दिल्लीचा जर का इंडिया गेट पाहिलात ना तर इंडिया गेटचं प्रतीक याला नगारखाना म्हणतात, नाही का? शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला जी मंडळी आली ती इकडनं आली होती असेल का? इकडनं आली असेल ना.
कारण हा बालेकिल्ल्याचा परिसर आहे. मंडळी येणारी इकडनं आणि त्या लोकांच्या स्वागत समारंभासाठी त्या राज्याभिषेकाच्या दिवशी 2 हत्ती सजून उभे केले होते या गेटच्या समोर. आता प्रश्न असा आहे की या गडावर 2 पायाचा माणूस सुरक्षितपणे येऊ शकत नाही, मग हत्ती कसे आले? तर अभ्यासकांचं मत आहे गडावर हत्ती अशा आणले गेले होते ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी रायगडाच्या बांधकामाला सुरुवात केली ना, त्यावेळी हत्तीची छोटी पिल्ल ही पालखीत घालून किल्ल्यावर आणली, त्याचं पालन पोषण इथे केलं. कारण लहानापासून मोठं करता येतं, मोठ्यापासून लहान करता येत नाही. आणि त्यावेळी त्या हत्तीच्या अंबारीतून त्या मिरवणुकी निघाल्या होत्या, ती मंदिराला गेली होती मिरवणूक. या दरबाराचं एक स्थापत्यशास्त्र असं आहे की त्यावेळी स्पीकर माईक वगैरे नव्हतं. आज एखाद्या 50 लोकांच्या मिटिंग आयोजनाला साऊंडची व्यवस्था केली, माहितीये ना, साऊंड लावला जातो. त्यावेळी इथे 5000 लोक बसायचे, महाराज त्या ठिकाणी बसायचे. तिथे हळूआवाजात बोललं तर कोपऱ्या कोपऱ्यातल्या लोकांना ऐकायला जायला इको म्हणतात. आणि तो इको कशामुळे प्राप्त होतो? तर मी एक स्टुडंट आहे. काही जाणकारांचं मत आहे हा इको होण्यामागचा काही कारण आहे की या दरबार फिरत पाहत न्याहाळत असताना त्या दरबारात तुम्हाला एक खडक नॅचरल बघायला मिळतो, तो हा खडक आहे ना. मग एवढा सुंदर दरबार, मग तो दरबारातच हा इथे खडक का ठेवला गेला असेल? तर काही जाणकारांचं मत आहे जो या दरबारामध्ये जो इको प्रतिध्वनी, प्रति म्हणजे आलेला आवाज प्रति होतोय, तो या खडकामुळे होतो, म्हणून त्यावेळी हा खडक या ठिकाणी शाबूत ठेवलेला आहे. तेव्हापासूनचाच आहे. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला रायगडावर एक काशी क्षेत्रावरून एक विद्वान पंडित आले होते ज्यांचं नाव गागा भट्ट. या गागा भट्टांच्या हस्ते शिवाजी राजांचा विधिवत आणि शास्त्रोक्त पद्धतीने जो शिवराज्याभिषेक झाला तो या ठिकाणी. याला म्हणतात दरबार. शिवरायांच्या राज्याभिषेकाची तारीख आहे 6 जून 1674 साली या ठिकाणी राज्य. आणि त्या क्षणी इथे किती लोकांना आनंद गगनात मावत नसेल अशी ही जागा, आणि तो सोहळा या जागेने पाहिलेला होता. म्हणून आपण थोडक्यात समजा आपण महाराजांचे मावळे म्हणून आज इथे फिरतोय. महाराज सिंहासनावर आरूढ झालेत आणि या दरबारात ज्यावेळी महाराज प्रत्येक वेळी या सिंहासनावर बसत असायचे ना, तर या नगारखान्याच्या मधून एक गारद दिली जायची, त्याला म्हणतात शिवगर्जना. समजा महाराज बसलेत, दरबार उठून उभा राहिलाय, महाराजांच्या अंगावर फुलांचे वर्षाव होत आहेत आणि मागून गारद होते, ती गारद मी देतो, मागून सर्वांनी जय बोलायचा. समोर लक्ष असू द्या. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज्य संस्थापक बहुजन प्रतिपालक श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज की, छत्रपती श्री संभाजी महाराज की. असा शिवछत्रपतींचा तो सोहळा या रायगडाने पार पाडला होता. ती सिंहासनाची जागा ऐका ना, रायगडाला आधीपासूनच पायऱ्या आहेत? आधीपासूनच आहे. त्याची फक्त डागडुजी झाली. जिथे पायऱ्यांची गरज नाही तिथे स्लोप रस्ता आहे, आणि जिथे उंच खडकाळ भाग त्याला खडकात बनवलेल्या पायऱ्या होत्या, आणि त्या पायऱ्यांनी त्यावेळी घोड्यावरती पायी हे यायची. ज्यांना पालखीचा मान असायचा तर पालखीतून यायचे. पर्जन्यमाप काय आहे पुढे आहे, तुम्हाला सांगणार आहे त्या साईडला कुठे आहे ते.